नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपलं स्वागत आहे संदीप कृषी सेवा केंद्र या युट्यूब चॅनलवर. तर आज आपण पाहणार आहोत नोव्हेंबर 2025 मध्ये महाराष्ट्र व देशातील हवामान परिस्थिती कशी राहणार याबद्दल. तर आपण संदीप कृषी सेवा केंद्र या चॅनलवर जर नवीन असाल तर आजच सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून या चॅनलवरील नवनवीन व्हिडिओची सूचना आपण लगेच मिळू शकाल. तर देशातील हवामान परिस्थिती कशी राहणार आहे, आपण पीक मालक म्हणून काय का जाणून घेणं महत्त्वाचं आहे आणि पुढील काही दिवसात हवामानाच्या बदलामुळे कृषी क्षेत्रावर काय परिणाम होऊ शकतो याबद्दल आपण सर्वप्रथम जाणून घेऊया. तर सर्वप्रथम देशाच्या एकूण हवामान स्थितीकडे एक नजर टाकूया. IMDच्या महिन्याभराच्या अंदाजानुसार नोव्हेंबर महिन्यामध्ये भारतात मोठ्या प्रमाणात समाधानकारक व हलकी थंड हवामान स्थिती अपेक्षित आहे. विशेष म्हणजे दिवसातील तापमान थोडं सामान्य किंवा त्याहून कमी राहण्याची शक्यता आहे, तर रात्रीचे तापमान सामान्याच्या वर असल्याची शक्यता आहे. ही स्थिती म्हणजे आपल्या देशातील काही भागामध्ये पावसाळी वातावरणाचे अवशेष असल्याची सूचित करते. त्यामुळे दिवस थोडे थंड तर रात्री हलकी उबरता राहू शकते. या सर्व गोष्टी कृषी क्षेत्रासाठी, विशेषतः महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या आहेत, कारण हवामान बदलले की पिकाची स्थिती, रोग राशीमुळे होणारे धोके, पाण्याचे व्यवस्थापन हे सर्व प्रभावित होतात. तर महाराष्ट्रातील हवामानाचा अंदाज आपण आता पाहूया. आता थोडं लक्ष देऊया आपल्या महाराष्ट्राकडे. आपण इथे आहोत, आपण शेतकरी आहोत. आपल्या पिकांची निरक्षता आणि नियोजन महत्वाचं आहे. IMDने महाराष्ट्रात नोव्हेंबर महिन्यासाठी खालील गोष्टी निर्देशनात केलेल्या आहेत, ते आपण पाहूया. तर दिवसातील जास्तीत जास्त तापमान सामान्यापेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे, विशेषतः मध्य व पश्चिम महाराष्ट्र, कोकण व घाटमाथ्यावर. रात्रीचे कमीत कमी तापमान सामान्यापेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे, म्हणजे रात्री थंड फार घालणार नाही अशी शक्यता आहे. पावसाचा प्रमाण हा सामान्य किंवा किंचित त्याहून अधिक राहू शकतो, परंतु हे पाऊस म्हणजे सततचा जोरदार पाऊस नाही, तर ढगाळ वातावरण व हलका मध्यम पाऊस हे अधिक शक्य आहे. या परिस्थितीचा अर्थ असा आहे की आपल्या पिकासाठी वातावरण थंड होते, पण फार कडाक्याचं थंडी नाही. पाऊस कमी जास्त असू शकतो, पण सततच्या नाही असा मेळ आहे. तर आगामी विशेष काळातील हवामान घटना या आपण पुढे प्रमाणे पाहू. पुढील 1 ते 2 आठवड्यामध्ये महाराष्ट्रातील हवामानात काही विशेष बदल होण्याची शक्यता आहे. आपण खाली प्रमाणे पाहूया. नोव्हेंबरच्या सुरुवातीला 1 ते 4 तारखेदरम्यान महाराष्ट्रात पावसाची जास्त अपेक्षा नाही. काही ठिकाणी ढगाळ वातावरण व हलका पाऊस होऊ शकतो व कोकण किनारपट्टी, घाटमाथ्यावरील भाग आणि पश्चिम महाराष्ट्रात स्थानिक पाऊस होण्याची शक्यता अधिक आहे, विशेषतः 5 ते 7 तारखेदरम्यान. त्यानंतर 8 ते 16 तारखेदरम्यान महाराष्ट्रात पाऊस कमी होण्याची शक्यता आहे आणि थंडीची सुरुवात होईल, म्हणजे दिवस व रात्रीच्या तापमानातील फरक वाढू शकतो. खास करून उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ या भागामध्ये आठवड्याखेरीज थंडी वाढण्याची शक्यता अधिक आहे. या सर्वांमुळे शेतकरी मित्रांनी पुढील बाबी लक्षात ठेवाव्यात. पीक नवीन असल्यास थंडीमुळे केलेली त्रासदायक घटना, उदाहरणार्थ धुंद, रात्रीचा तारा, थंडावा येऊ शकतात. तसेच पावसाच्या कमी जास्त स्थितीनुसार पाणी व्यवस्थापन योग्य प्रकारे करणे आवश्यक आहे. तर पीक संबंधित उपाय आणि शेतकऱ्यांसाठी काही टिप्स. मग शेतकरी म्हणून आपण काय करू शकतो, काही महत्वाच्या टिप्स खाली देत आहे मी. पिकांची संख्या व प्रकार. जर आपल्याकडे उरलेली पिकं आहेत तर येणाऱ्या थंड वातावरणासाठी तयार राहा. विशेषतः धान्य, हरभरा, मटर, गहू इत्यादी थंड हवामान पिकासाठी योग्य वेळ आहे, पण थंडी अचानक येण्याची शक्यता असल्याने अतिरिक्त संरक्षणाची तयारी ठेवा. रात्रीच्या तापमान घालवणे. रात्री थंडी वाढू शकते. जर पीक हवेत खोली असतील, उदाहरणार्थ फळबाग, भाजीपाला, तर तर्फी झाकणं, शिट्टीने आच्छादन करणे, रात्री पाण्याचं प्रमाण कमी करणे हे विचारात घ्या. पावसाचं व्यवस्थापन. काही ठिकाणी हलका मध्यम पाऊस होऊ शकतो, त्यामुळे शेतातील पाणी साचणार का, तटबंध योग्य आहे का, ड्रेनेज व्यवस्थित आहे का हे तपासा. पावसाळी अवशेष पाणी पिकांच्या पाया लागल्यास रोगाचा धोका वाढतो. रोग आणि किडीची शक्यता. ढगाळ वातावरण व थंड वातावरण हे काही रोग किडीसाठी अनुकूल असू शकतात, उदाहरणार्थ फफूंदीजन्य रोग, धुरळ्या, फॉग, वातावरणातील समस्या. यामुळे वेळोवेळी पिकाची तपासणी करा. मातीतील आर्द्रता लक्ष. थंडी आणि हलका पाऊस यामुळे मातीतील आर्द्रता वाढू शकते, ज्यामुळे साकतात, कुजतात किंवा रोग प्रवारण होतात. माती हलकी ठेवण्यासाठी आदल्या पाणी करण्याचा वेळ व प्रमाण योग्य ठेवा. भविष्यातील हवामानाबद्दल सजग राहा. हवामान मॉडेल व स्थानिक अंदाज सतत बदलतात, त्यामुळे रविवार व आठवड्याच्या सुरुवातीला स्थानिक हवामान खात्याच्या वेबसाईटवर किंवा न्यूज स्रोताकडून ताज्या अलर्ट जवळ राहा. तर मित्रांनो, हे लक्षात ठेवा, हवामान हे आपल्या पिकासोबत नेहमी जोडलेले असते. नोव्हेंबर 2025 च्या दृष्टिकोनातून म्हटले तर दिवस थोडे थंड वाटू शकतात, रात्री थंडी फार कडाक्याची नसेल, पाऊस कमी अधिक प्रमाणात होऊ शकतो आणि ठिकठिकाणी स्थानिक बदल दिसून
शकतात. या बदलांशी सुसंगत राहण्यासाठी आपण शेतात लवकर नियोजन करणे, योग्य पीक निवडणे आणि हवामानानुसार योग्य पाणी संरक्षण यांचा विचार करणे आवश्यक आहे. यावरून पुढे आपण लक्ष ठेवूया 10 तारखेपर्यंत किंवा 15 तारखेपर्यंत महाराष्ट्रातील हवामान कसे बदलते, कोणत्या भागात थंडी वाढणार आहे, पाऊस कमी जास्त होणार आहे आणि जेव्हा पुढील मोठ्या बदल होईल, उदाहरणार्थ गारपीट, तापमान, अचानक वाढ किंवा कमी ढगाळ वातावरण, तेव्हा त्यावरही आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून वेळोवेळी माहिती देऊ. तर अशीच माहिती मिळवू इच्छित असल्यास आपण संधी कृषी सेवा केंद्र या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कृपया हा व्हिडिओ आपल्या शेतकरी मित्रांसोबत शेअर. हवामान बदलल्यावर वेळेवर उचित कृती करणं हे आपल्या पिकाच्या उत्पन्नाच्या दृष्टीने फार महत्त्वाचे ठरतं. धन्यवाद. जय जवान जय किसान.